सुप्रीम कोर्टाप्रमाणेच आता मुंबई हायकोर्टातल्या सुनावणीचं सुद्धा थेट प्रक्षेपण होणार आहे। हायकोर्टाच्या सुनावणीचं यूट्यूबवरून लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याचं काम सुरू आहे। हायकोर्टाचा निकाल आता लोकांना घरबसल्या बघता येणार आहे। सुप्रीम कोर्टात तत्कालीन न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी पहिल्यांदा हा निर्णय घेतला होता। आता हायकोर्टाचा निकाल सुद्धा तुम्हाला घरबसल्या बघता येणार आहे। यूट्यूबवरून त्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे आणि या संदर्भातला निर्णय हा चंद्रचूड यांनी पहिल्यांदा घेतलेला होता। आता हायकोर्टाच्या सुनावणीचं सुद्धा स्ट्रीमिंग आपल्याला लाईव्ह बघता येऊ शकतं। यूट्यूबच्या माध्यमातून हे स्ट्रीमिंग पाहता येईल। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। नंदकिशोर, हे जे यूट्यूबवरून आता सगळ्याच सामान्य जनतेला लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे, त्यासाठीची नेमकी काय प्रक्रिया असेल, कधीपासून हे प्रत्यक्ष सुरू होणार आहे? नक्कीच रिद्धी, जर पाहायला गेलं तर आता सुप्रीम कोर्टाप्रमाणे आता मुंबई हायकोर्ट सुद्धा आता लाईव्ह स्ट्रीमिंग युट्यूब वरती करणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आणि त्या पद्धतीनं मुख्य न्यायमूर्ती जे आहेत त्यांनी आता हिरवा कंदील दाखवलेला आपल्याला पाहायला मिळते। तांत्रिक व्यवस्था सध्या करण्यात येणार आहे आणि त्यानंतर ही संपूर्ण स्ट्रीमिंगची जी आहे ही वेळ आपल्याला कळू शकणार आहे। मात्र जर पाहायला गेलं तर न्यायालयाचे जे कामकाज पाहायचे किंवा सुनावणी ऐकायची झाली तर कोर्टाची पायरी ही आपल्याला चढावी लागते। त्यातही प्रकरणात पक्षकार असल्यास वारंवार न्यायालयाचे हेलपाटे सुद्धा मारावे लागतात। न्यायालयात माराव्या लागणाऱ्या फेऱ्यांपासून आता सुटका होणार आहे आणि उच्च न्यायालयातील सुनावणीचे थेट प्रक्षेपण लवकरच आता सर्वसामान्य जनतेला सुद्धा पाहता येणार आहे आणि यासाठी मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे जे आहेत त्यांनी हिरवा कंदील दाखवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। न्यायालयांचे कामकाजाचे थेट प्रक्षेपण सुरू करण्यासाठी तांत्रिक व्यवस्था केली जात आहे असे न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी काल स्पष्ट केलेले होते आणि त्यानंतर लवकरच जी सुनावणी आहे ती लाईव्ह पाहता येणार असल्याचे सुद्धा संकेत आपल्याला दिलेले पाहायला मिळत आहेत। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी नंदकिशोर।